नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. शिराळ्यात गळ्याला पाणी, आटपाडीच्या डोळ्यात पाणी. सह्याद्रीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चांदोली, वारणा व कोयना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून चांदोली धरण 47.15% तर कोयना धरण 33.92% भरला आहे. वारणा धरणात अवघ्या एका दिवसात 1.36 TMC पाण्याची भर पडली असून दोन्ही धरणातून अद्याप विसर्ग सुरू करण्यात आलेला नाही. चांदोली परिसरातील अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. पलूस तालुक्यातील नागठाणे बंधारा तसेच खटाव, नांदे पूल, मैशाळ, कनवाड पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. वारणा नदीला पूर आला असून एतवडे खुर्द येथील साकव पुलावर पाणी आल्याने सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील संपर्क तात्पुरता खंडित झाला आहे. नदीकाठच्या शेतीत पुराचं पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. दुसरीकडे जिल्ह्याच्या पूर्व भागातील आटपाडी तालुक्यात अत्यल्प पावसामुळे खरीप पेरण्या रखडल्या असून मानगंगा नदीचा जलस्रोत कोरडच आहे. वांगी येथे पावसामुळे धोकादायक दरडी भिंत कोसळली असली तरी सुदैवाने जीवितहानी टळली. सह्याद्रीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चांदोली, वारणा आणि कोयना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. चांदोली धरणात एका दिवसात 1.36 TMC पाण्याची भर पडून साठा 16.22 TMC 47.15% झाला आहे. तर कोयना धरणात एकूण पाणीसाठा 35.70 TMC 33.92% झाला आहे. दोन्ही धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असली तरी अद्याप कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही. सह्याद्रीत पावसाचा जोर कायम राहिल्यास चांदोली आणि कोयना धरणातील पाणीसाठ्यात पुढील काही दिवसात आणखी लक्षणीय वाढ होण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे.